हा अपघाताचा मुद्दा सुद्धा राजकारणात चांगलाच गाजतोय, तर विधानसभेत मात्र मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत। मराठा आरक्षणासाठी सर्व पक्ष बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला आणि त्याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटलेत। विरोधक मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही असं सांगत सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घातलाय। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणा दिल्या। कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। हा गोंधळ स्वतःचा पाप लपवण्यासाठी आहे। असं चालणार नाही। या लोकांनी जे पाप करून चालू शकत नाही। ओबीसी वर्सेस मराठाची दरी निर्माण केली, त्या पापामध्ये यांचा मोठा वाटा आहे। अध्यक्ष महोदय, मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष महोदय। म्हणून अध्यक्ष महोदय यांची भूमिका नेमकी काय? याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे यांनी जाहीर करावं अध्यक्ष महोदय। समाजाची धूळफेक करणारे हे समाजाचे भविष्य अंधारात टाकणारे लोक आहेत अध्यक्ष महोदय। बैठकीला न येण्यामागचं कारण काय? बोलवणारा धनी कोण? आलेला मेसेज कोणाचा येतो सांगून न येण्यामागचं कारण काय? समाजाच्या अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे करावं लागेल ते या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि ज्यांनी राजकारण काल केलं या बैठकीवर बहिष्कार घालून त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर उघडा झालेला आहे की आपण आता या आरक्षणाचे शत्रू कोण आहेत, आरक्षण कोण देत नाही हे खरं पण त्यांनी ओळखलं पाहिजे। आणि अशा लोकांचा आता अध्यक्ष महोदय जयंत पाटलांनी अशा लोकांचं गाव बंद केलं पाहिजे।